कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती करतो आता खूप खूप स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं। सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याकडून। होय मित्रांनो, हवामान खात्याने अशी अपडेट दिली आहे की जी आपल्या पावन मायभूमीची चिंता थोडीफार वाढवत आहे की ज्या अपडेटनुसार विफा चक्रीवादळाचा जो अंश आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये उपस्थित आहे। याच्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला पुढील 48 ते 72 तासांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळताना दिसू शकतो आणि काही भागामध्ये तर आपल्याला अतिवृष्टीची म्हणजे ढगफुटीची सुद्धा शक्यता दिसत आहे। आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायचे की विफा चक्रीवादळ आहे काय, याचा अंश बंगालच्या उपसागरात उपस्थित आहे याचा अर्थ काय आणि याचा परिणाम भविष्यामध्ये म्हणजे पुढील 48 ते 72 तासात आपल्या पावन मायभूमीवरती कशा पद्धतीने होऊ शकतो आणि राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये अति जोरदार व त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळू शकतो, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथे एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना तर सतत येणारा व्हिडिओ मिळत राहतो पण दुसरीकडे कुठेतरी आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते। याच्यामुळे आपल्याला विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम समजून घेऊयात की विफा चक्रीवादळ आहे काय। तर लक्षात घ्या मित्रांनो, चीन या देशामध्ये सध्याच्या कंडिशनला 3 चक्रीवादळ निर्माण झाली होती। त्याच्यातील विफा नावाचं जे चक्रीवादळ होतं ते म्यानमारकडून आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये पोहोचले। विफा चक्रीवादळाची जी तीव्रता आहे ही त्या ठिकाणी आता खूप कमकुवत झालेली आहे आणि विफा चक्रीवादळाचा हा जो अंश आहे तो शिल्लक आहे आणि याचं रूपांतरण आता सुरुवातीला कमी दाबाच्या पट्ट्यात आणि त्यानंतर कमी दाबाच्या पट्ट्यासह तीव्र क्षेत्रात होऊ शकते। आता तुमचं म्हणणं असेल की या विफा चक्रीवादळाच्या उपस्थित असणाऱ्या अंशाचा आपल्या महाराष्ट्रावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला पुढील 48 ते 72 तासामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस दिसू शकतो। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर अचूक उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर विफा चक्रीवादळाचा अंश हा ॲक्टिव्ह झालाय। डिप्रेशन हे डीप डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी तयार आहे आणि याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात परिणाम होणार आहे समजावून सांगतो। विफा चक्रीवादळाच्या या अंशामुळे वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस कोसळताना दिसणार आहे। विफा चक्रीवादळाच्या अंशाचा सर्वात जास्त परिणाम हा पूर्व विदर्भावरती दिसणार आहे। आता या क्षणापासून जर विचारात घेतलं तर पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अति जोरदार पाऊस हा वादळी वाऱ्यासह दिसू शकतो। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस सुद्धा कोसळणार आहे। त्या खालोखाल आपण जर बघितलं तर शिल्लक असणारे विदर्भातील जिल्हे अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। तुलनेनं पाऊस थोडा कमी आहे परंतु इथं सुद्धा काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होऊ शकतो। ढगफुटी सदृश्य पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत होताना दिसू शकतो। त्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राचा शिल्लक भाग आहे त्याकडे लक्ष केंद्रित केलं
तर नाशिकच्या ज्या भागात पाऊस आत्तापर्यंत समाधानकारक कोसळला नाही तो नाशिक पूर्वचा एरिया, इथं पाऊस सुरू होणार आहे. पण नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या असणाऱ्या जिल्ह्यांचा विचार केला तर पाऊस मध्यम ते जोरदार असणारे, घाटमाथ्यावरच अतिवृष्टी होऊ शकते. इतर ठिकाणी ढगफुटीची शक्यता अत्यंत कमी आहे. मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी दिसणार आहे. फक्त एवढंच आहे की दक्षिण व पूर्व मराठवाड्यात पाऊस हा सर्वाधिक असणार आहे आणि उत्तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस हा उद्यापासून जोर धरताना दिसेल. पाऊस मध्यम ते जोरदार राहणार आहे. फक्त क्वचित ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती ढगफुटी सदृश्य पाऊस होताना दिसू शकतो. जर कोकणाचा विचार केला तर आपण म्हणाल की बंगालचा उपसागर पूर्वेकडे, कोकण पश्चिमेकडे, परंतु बंगालच्या उपसागरातील विफा चक्रीवादळाच्या अंशामुळं कुठेतरी अरबी समुद्रातील जे बाष्प ते खेचल्या जाणारे, ते बाष्प या ठिकाणी कोकणच्या दिशेनं तिकडे ओढल्या जाणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला कोकण विभागात पाऊस हा सर्वाधिक दिसणार आहे. पूर्व विदर्भापाठोपाठ कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे. खास करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये अति जोरदार ते ढगफुटी सदृश्य पाऊस, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर इथं अतिवृष्टी शक्यता नाहीये, पण इथं जो पाऊस आहे तो तुम्हाला जोरदार दिसू शकतो. त्याच्यानंतर आपण जर मध्य महाराष्ट्राकडे आलो, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावरती अतिवृष्टी आणि इतर जो पर्जन्य छायेचा प्रदेश सोलापूर, सांगलीचा वगळला तर बाकी सर्व मध्य महाराष्ट्रातील भूभागावरती मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो, परंतु मैदानी प्रदेशामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता नाही. जर विचारात घेतलं पुढील 48 ते 72 तासाचा या ठिकाणी अंदाज, तर पूर्व विदर्भ आणि कोकण या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता बऱ्याच भागात दिसत आहे. इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस राहील आणि हा पाऊस 3 दिवसानंतर म्हणजे 28 तारखेपासून कमी होत जाणार आहे. तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की पुढील 48 ते 72 तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत, कारण विफा चक्रीवादळाच्या अंशामुळे राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणारे, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य सुद्धा पाऊस होऊ शकतो. यामुळे एकच लक्षात घ्या, शेतातून घरी येताना किंवा घरून शेतात जात असताना ओढ्या नाल्यांना क्रॉस करत असाल तर पाऊस पडल्यामुळं अचानक ओढ्या नाल्यांना पाणी येऊ शकते. विनाकारण स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण त्या ठिकाणी ओढा नाला क्रॉस करू नका, कारण आपला जीव हा आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हीच आपल्याला कळकळीची नम्र विनंती. पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आपल्याला आवडलाय लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.